जनसंघ त्यावेळेच्या संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये सामील झाला होता, पण कशासाठी? घुसायचं आणि काय मिळेल ते घेऊन बाहेर यायचं. संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये तो सामील झाला आणि जेव्हा निवडणूक लढवण्याची वेळ आली तेव्हा सुद्धा आत्ता सारखाच जागा वाटपावरून घोळ करून पहिली जी संयुक्त महाराष्ट्र समिती कोणी जर का फोडली असेल, ती पाप कोणी केलं असेल तर या भाजपच्या तत्कालीन बापाने म्हणजे जनसंघाने केलेला आहे. म्हणजे यांचा महाराष्ट्र द्वेष हा तेव्हापासूनचा आहे. काल माझी जी सोलापूरला सभा झाली, आज मोदीजी धाराशिवला, म्हणजे त्यांच्या भाषेत उस्मानाबादला होते. मी मोदीजींना जाहीर विनंती म्हणा, आवाहन म्हणा, आव्हान म्हणा, त्यांना मी म्हटलं होतं, शिवसेनेचं जे एक मशाल गीत आहे, त्या मशाल गीतामध्ये तुमच्या सगळ्या अशा ज्या घोषणा आपण देतो ती घोषणा आहे जय भवानी जय शिवाजी. हे मोदींचे जे घरगडी आहेत निवडणूक आयोग, त्यांनी त्यातल्या जय भवानी शब्दाला आक्षेप घेतला. नाही म्हणे तो काढा. म्हटलं कसं काढा? तो जर का काढला तर यांची जी काही बिन आत्म्याची शरीरं फिरतायत तशी आमची अजून झालेली नाही. आमच्या शरीरात आता आजही आत्मा आहे. जय भवानी जय शिवाजी आमचा आत्मा आहे. ही बिना आत्म्याची जी भटकती शरीरं फिरतायत त्यांना जय भवानी जय शिवाजीचं महत्व नाही कळणार. आणि मोदीजी काय सगळी जी नाटकं करतायत, समुद्राच्या बुडाशी जाऊन आले द्वारकेच्या इकडे, ना चांगली गोष्ट आहे. जय श्रीराम, आम्ही जय श्रीराम म्हणतो, बजरंगबली की जय आम्ही म्हणतो, पण तुम्हाला जय भवानी बद्दल एवढा मत्सर का? तुम्ही समुद्राच्या बुडाशी जाऊन आलात, पण धाराशिवला जाऊन तुळजा मातेच्या दर्शनाला अजून तुम्ही गेलेला नाहीत. पंतप्रधान पद बसल्यापासून त्याच्या आधी पण ना मला कधी देवेंद्र तिकडे गेल्याचं आठवत, ना मोदी तुळजाभवानीच्या दर्शनाला गेलेलं आठवत. तुमचा महाराष्ट्र द्वेष हा इथपर्यंत भिनलाय. आणि तुम्हाला जे बहुमत पाहिजे, पाशवी बहुमत पाहिजे, ते घटना बदलण्यासाठी हे आता उघड झालेलं आहे. त्यांचं आजपर्यंत कसं होतं 2014 आणि 19ला मोदी बोले आणि जग हाले. आता जग तिकडेच आहे पण मोदीच हलतायत, कारण काहीच चालत नाहीये. जे बोलतायत ते फसतंय. आधी 400 पारचा नारे दिल्यानंतर जनता म्हणते तडीपार, त्याच्यानंतर मग ते मुलांवरती आले, मांस मच्छीवरती आले, भटकत्या आत्म्यावरती आले. 400 पार म्हटल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की यांना पाशवी बहुमत का पाहिजे, तर देशाची घटना बदलायला पाहिजे. आणि देशाची घटना का बदलायची? पुन्हा तिकडे महाराष्ट्राचा द्वेष आहे. कारण ज्या महाराष्ट्राच्या सुपुत्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एक साधा दलित कुटुंबात जन्मलेला माणूस, त्यांनी देशाची घटना लिहिली. अरे हा दलित कुटुंबात जन्मलेला माणूस एवढा बुद्धिमान कसा? आणि त्यांनी लिहिलेली घटना आम्ही मानायची कशी? बांगला यांच्या या जे बुरसटलेले विचारसरणीचे आहेत ना, गोमूत्रधारी हिंदुत्ववादी, त्यांच्या पोटात मोरडा आला. अरे एका ह्या गरीब गरीब कुटुंबात जन्मलेला माणूस बुद्धीने एवढा श्रीमंत कसा? आणि त्या श्रीमंतीला तुमची ईडीबीडी काय करू शकत नाही, कारण ती श्रीमंती वेगळी आहे. त्या श्रीमंतीचं मोजमाप हे तुमच्याकडनं कधीच होणं शक्य नाहीये. मग त्या दलित कुटुंबात जन्मलेल्या महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी लिहिलेली घटना मोडून टाका, ती बदलून टाका. पण याद राखा, भाजपवाल्यानं तुम्हाला आज जाहीर इशारा देतोय, तुम्ही परत तर सत्तेवर येत नाहीच आहात, पण जर घटनेला बदलण्यासाठी हात लावाल तर संपूर्ण देश पेटल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा.